गोविंदा म्हणजे तुम्हाला काय वाटतं की गोविंदा म्हणजे नक्की काय? फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा गोविंदा खेळला जातो का? स्पेन मध्ये म्हणजे गोविंदा नाही बट गोविंदा सारखाच एक वेगळा खेळ आहे. तर आजकाल ईमेल गोविंदा आपण म्हणतो, खूप साऱ्या मुली जे आहेत ते प्रोत्साहित होत आहेत. दहीहंडी हा जो उत्सव आहे त्याच्याबद्दल खूप ते प्रेरित झाले. मुलींनी गोविंदा खेळलाच पाहिजे. जर त्यांनी गोविंदा खेळला तर गोपिकांनी गोविंदा का नाही खेळू? एक म्हण आहे. सर तुम्हाला काय वाटतं की व्यावसायिक दृष्ट्या हे जे कॉम्पिटिशन्स वगैरे आजकाल असतात, तुमचं मत काय? जे आता जसं प्रो गोविंदा वगैरे हे व्यावसायिकरण झालेलं आहे गोविंदांचं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? जे आपण ह्युमन पिरामिड्स वगैरे बनवतो, तर कसं की आता एक गोविंदा आहे, मी कोणावर तरी उभा आहे, माझ्यावर अजून उभा आहे, तर हा जो विश्वास असतो तो विश्वास कसा उत्पन्न करतात? तो विश्वास म्हणजे सर्वात महत्वाचा आहे. मुळात आपण एक गोविंदाचे प्रशिक्षक आहोत, तर वरती चढणाऱ्या मुलाला माहिती आहे की माझ्या खाली जो मुलगा आहे तो मला पाडणार नाही, कारण का त्याला ठरवणारा किंवा कोचच सर्व असतो. मग जर सर हे जे काही काही भेदभाव निर्माण होतात की आमच्याच वयाचा मुलगा, मग तो प्रशिक्षण बनला मी नाही बनलो, हे तुम्ही कसं सांभाळता? हे जे एकी जे आपण ठेवतो पथकामध्ये ह्याच्यावर तुम्ही कसं करता? असे मतभेद होतात, सगळ्याच गोविंदांमध्ये होतात. असं नाहीये की ठराविकच गोविंदांमध्ये. काही काळापर्यंत काय असतं, पूर्वीच्या गोविंदाचा चालत आलेला असतो, त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यांनी ते पूर्ण केलेलं असतं, त्यांनी तो सक्सेस बघितलेला असतो, तो टिकवलेला असतो. त्याच्यानंतर येणारी पुढची जी पिढी असते ते लोक नवीन स्वप्न बघून घेऊन येतात की नाही आम्ही आता 9 लावणार आहे. पण तुम्ही 9 लावायला कधी रेडी झालाय? जेव्हा त्या जनरेशनने 8 तुम्हाला लावून दिलेले आहेत म्हणून तुम्ही 9 लावला. तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या दहीहंडी हा उत्सव, या उत्सवाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व काय, आणि गेल्या काही वर्षांमध्ये हा दहीहंडीचा उत्सव किती आणि कसा विकसित झाला? कधी हातात हात कधी पायात पाय, अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही. हातात हात पायात पाय. नमस्कार मंडळी, मम्मची बैठकच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी राहुल गायकवाड, आजचा तुमचा होस्ट, तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. एका साध्या सरळ माणसाला आयुष्यामध्ये काय हवं असतं? यशाचे थरावर थर लावणे, ह्याच्याशिवाय अजून काहीच नाही. आजचे जे आपले गेस्ट आहेत ते सुद्धा एक गोविंदापटू आहेत. ते दहीहंडीमध्ये थरांवर थर लावतात. आजचे आपले गेस्ट आहेत, त्यांचं नाव आहे गणेश गोळे सर. ते श्री जरीमरी गोविंदा पथक, जे की गिरगाव मंगलवाडी येथे स्थित आहे, त्याचे कोच आहेत. तर सर तुमचं मम्मच्या बैठकमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुमच्याबद्दल सर एक आमच्या प्रेक्षकांना छोटंसं इंट्रोडक्शन. नमस्कार, मी गणेश अशोक गोळे, श्री जरीमरी गोविंदा पथक गिरगाव मंगलवाडी याचा एक प्रशिक्षक म्हणून आज यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आहे. नमस्कार. धन्यवाद सर. सर तुम्ही पहिल्यांदा दहीहंडीमध्ये कधी सामील झालात? या पथकामध्ये तुम्ही कधी जॉईन झालात आणि तुम्हाला काय गोष्टी आकर्षित करतात की तुम्ही पथकामध्ये जावं? मी या गोविंदा पथकामध्ये हंडी फोडायला सुरुवात 2001 या साली केली. आणि लहान असल्यापासून आम्ही आपल्या वाडीत आमच्या पटांगणामध्ये गोविंदा होताना बघत होतो. पूर्वी मोठी मुलांची प्रॅक्टिस चालायची, म्हणजे श्री जरीमरी गोविंदा पथकाची प्रॅक्टिस चालायची, तर 2-3 म्हणजे अर्धा 1 तास अगोदर आम्ही बाजूला 2-3 थर लावून लहान लहान मुलं गोविंदा साजरा करायचं त्या प्रॅक्टिसच्या अगोदर, की आपण पण खेळूया लहान मुलं. तशा गोविंदाला ती सुरुवात झाली. मग लहान मुलातून हंडी फोडता फोडता मोठ्या मुलांमध्ये इन्व्हॉल्व झालो. तिथे मला हंडी फोडायला चान्स मिळाला आणि आता तिथून इथपर्यंत पोहोचलेलं आहे प्रशिक्षक म्हणून. सर गोविंदा म्हणजे तुम्हाला काय वाटतं की गोविंदा म्हणजे नक्की काय? गोविंदा म्हणजे वैयक्तिक मला बोलण्यात झालं तर वैयक्तिक गोविंदा हा सर्वात आवडता सण असेल माझा. म्हणजे माझ्या मित्र आहेत त्या सगळ्या जणांना माहिती आहे की मी गोविंदाच्या बाबतीत किती सिरियस आहे, काय आहे. माझे वाद होतात, माझे घरात वाद होतात या गोष्टीमुळे. म्हणजे सर्वात फेवरेट सण म्हणून माझा गोविंद आहे. इतर लोक म्हणतात गणपती वेगळे प्रत्येकाचा असतो, पण माझा गोविंदा वैयक्तिक फेवरेट आहे एकदम. तो मी 365 दिवस खेळू शकतो. खूप छान सर. सर तुम्ही या पथकामध्ये आलात, तर या पथकामध्ये तुमच्या काही सुरुवातीच्या आठवणी वगैरे असेल तर त्याची एक उजळवणी द्या आम्हाला, की तुमच्या पथकामध्ये काय काय आठवणी आहेत? आठवणी अशा बऱ्याच आहेत. पूर्वीचा गोविंदा आणि आता जसा कॉम्पिटिशनमध्ये आलेला गोविंदा, त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आम्ही तो गोविंदा बघितलेला आहे जो रस्त्यावरून चालत हंडी फोडायचा, 5 थर लावायचे, 6 थर लावायचे, फुगे मारायचे, पाणी ओतायचे. आता तो गोविंदा तसा नाही आहे, तर तो एक कॉम्पिटिशन लेवलचा गोविंदा झालेला आहे. तर आता तशी मजा फार ठिकाणी बघायला नाही मिळत. काही ठिकाणी आयोजन मोठं असतं, त्या ठिकाणी तुम्हाला पाणी मारलं तर शॉवरनी मारलं, तर आता डीजे आले. पूर्वी असं काही नव्हतं.
पारंपरिक वाद्य होते, खालू बाजा, कच्ची बाजा, भाज्या बरोबर. कोंबडी बाजा, ह्या बाजावरती गोविंदा होता पूर्वीचा. सिनियरला गोविंदा, तो एक गोविंदा वेगळा होता आणि हा एक गोविंदा वेगळा. मला अभिमान वाटतो की आम्ही की तो गोविंदा पण खेळलेलो आहे आणि आता येऊन हा गोविंदा पण खेळतो आहे. हे फार मुलांना शक्य नाही आहे. ज्यांनी 90sचे किड्स आहेत त्यांनी हा गोविंदा खेळलेला असेल. सर तुम्हाला काय वाटतं की जे पूर्वीचा गोविंदा होता तो तुम्हाला जास्ती आवडतो की जे आत्ताचा गोविंदा आहे तो तुम्हाला जास्ती आवडतो? पूर्वीचा गोविंदा ती एक आवड आहे आणि कधी वाटतं की म्हणजे ज्या गोविंदाचा मी प्रशिक्षक आहे ते एक शिस्त, टाईमवरती येणं, मोठे थर लावणं, म्हणजे हे नाही आहे. ते पण छोट्या गोविंदाची मजा नाही आहे ना तिथे. बरोबर. हे लोकांना मस्करी करता येत नाही, मजा करता येत नाही. आपण मोठ्या गोविंदा, आपल्याला ज्या गोविंदाच्या नावाखाली आपण खेळतो त्या गोविंदामध्ये तसं वागलं पाहिजे असं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर असं म्हणाल की एक दिवस असं ठरवून आम्ही खेळतो आमच्यासाठी, म्हणजे असं आम्ही करतो. पण नारळी पौर्णिमेला आम्ही असं कच्ची भाज्या वगैरे ठेवून त्या दिवशी ती तशी मजा करतो जी गोविंदाला करता येत नाही तशी, असं आहे. पण तो गोविंदा पण होणं गरजेचं आहे आणि तसा गोविंदा झाला पाहिजे. बरोबर. सर तुम्ही गोविंदा जो पथक आहे आपला जरीमरी गोविंदा पथक याच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास सांगू शकता का पथकाचा? गोविंदाची स्थापनेपासून म्हणजे गोविंदा आपला फार जुना आहे आणि आम्हाला आठवतं म्हणजे पूर्वीचा गोविंदा ओणवा गोविंदा म्हटलं जायचं. जो हंडी फोडणारा असायचा तो ओणव्या माणसावरती उभा राहायचा. त्याच्यानंतर तो सरळ खांद्यावर खांद्यावर लावून गोविंदा झाला. त्याच्यानंतर 3 एक्के झाले, 2 एक्के झाले, 4 एक्के झाले. पण गोविंदा हा जरीमरी गोविंदा पथक तरी फार जुना आहे. म्हणजे 80, 90, 100 वर्षापर्यंतचा आमच्या गोविंदाचा काळ आहे. आम्ही ज्यांनी हंड्या फोडलेल्या आहेत आता ते आपल्या गोविंदावर हंड्या फोडलेल्या त्या आता 65, 70 या एजमध्ये आहेत. ज्यांनी हंड्या फोडल्यात त्या आपल्या जरीमरी गोविंदा पथकातून ते लोक म्हणजे त्यांच्या अगोदरपासूनचा गोविंदा आहे. त्याच्यामुळे आपला गोविंदाचं असं इयर नाही सांगता येणार, पण आपला गोविंदा दक्षिण मुंबईत फार जुना आहे. सर तुम्हाला काय वाटतं की व्यावसायिकदृष्ट्या हे जे कॉम्पिटिशन्स वगैरे आजकाल असतात तुमचं मत काय की जे आता जसं प्रो गोविंदा वगैरे जे व्यावसायीकरण झालेलं आहे गोविंदांचं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रो गोविंदाचं तुम्ही मला बोललात तर ते चांगलं आहे. म्हणजे असं काही खराब नाही आहे. म्हणजे जसं लोक म्हणतात की मातीतून मॅटवरती गोविंदा आलाय, अगदी बरोबर आहे. ते कबड्डी पण अगोदर मातीत होती आणि आता ती मॅटवर आलेली आहे. तर ते त्याला एक चांगला दर्जा दिलेला आहे. तो आता त्याला यावर्षी प्रो गोविंदामध्ये काहीतरी ओनर्स आले आहेत. मग त्या ओनर्स लोकांनी ते विकत घेतलं आहे गोविंदाचं ती आणि मग ते गोविंदा प्रो गोविंदा टाईप IPL टाईप ते तसं सगळं होणार. अतिशय चांगलं आहे ते. त्याच्यामुळे चांगल्या गोविंदांपैकी म्हणता येईल किंवा नवीन गोविंदे पण जे तयार होतील ते थोडंसं स्वतःकडे लक्ष देतील, सरावाकडे लक्ष देतील, जेणेकरून इंजरी नाही होणार, गोविंदाच्या थराची इम्प्रूव्हमेंट होईल, या सगळ्या गोष्टी. आणि जर कुठेतरी आपला भारतीय सण असा चांगल्यारीत्या वरती जात असेल तर आपण त्या सणाला आणि त्या गोष्टीला प्रोत्साहन देणं आणि सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. बरोबर. सर जे आपण मानवी मनोरे बनवतो, ह्युमन पिरॅमिड जे आपण थरांवर थर लावतो, तर ते त्यांच्याबद्दल आपल्याला थोडंसं सांगा की त्यांना काय काय प्रशिक्षणाची गरज असते? प्रशिक्षणाची म्हणजे पिरॅमिड बनवण्यासाठी माणसांना खांद्यावर जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा एक पाय लावायची पद्धत असते. अच्छा. तो खांद्याच्या बाहेर नाही आला पाहिजे. तिकडे आपला जॉईंट आहे तिथे आला तर ती एक इंजरी होऊ शकते. तर तिथून बाहेर बॅलन्स होत नाही माणसांना. मेन जशी आपली स्पाइन कॉर्ड आहे तर तो 2 पाय असतील तर ते त्या साईडला आले तर स्पाइन कॉर्डला वेट चांगलं घेता येतं. बरोबर. तर त्या एक पद्धती असतात. त्याच्यानंतर तुम्ही पाय जमिनीवरती ठेवताना कसे ठेवतात, पाय तुम्ही हलवू शकत नाही. जमिनीवर पाय हलवता जर कधी काही लोक चप्पल घालून उभे राहतात. बरोबर. तर चप्पल मधून पाय ट्विस्ट होतात आणि तिकडे इंजरी होते, क्रॅक येतो तो पायामध्ये. बरोबर. तर ह्या गोष्टी साधारणतः लक्ष ठेवलं जातं. प्रशिक्षण म्हणजे असं हे काय मोठं काम नाहीये. ते लहानपणापासून गोविंदा खेळणारा माणूस तो तिथे राहून त्या संगतीमध्ये वाढून ते सगळं शिकलेलं असतो. त्याला ते समजतं की ह्या गोष्टी इथे अशा आहे. आणि प्रशिक्षक असा तो त्याच गोविंदातून त्यांच्याबरोबर खेळणाऱ्यातल्याच मुलांमधून तयार होतो. बरोबर. फक्त प्रॉब्लेम असा असतो की ज्या मुलांच्या संगतीमध्ये तो वाढलेला असतो तर त्या मुलांना ते एक्सेप्ट करणं पटकन जमत नाही की आमच्याच एजचा मुलगा प्रशिक्षक झालेला आहे. तर त्या पिढीने त्याच्यानंतरची येणारी पिढी त्याच्याकडे त्या नजरेने बघते की हा आमचा प्रशिक्षक आहे, कोच आहेत म्हणून. अच्छा. तर हे असं. आणि प्रशिक्षक असं खास हे नाहीये की बनलं पाहिजे की आपण असं ठरवू शकत नाही की हाच मुलगा या गोविंदाचा प्रशिक्षक बनू शकतो. त्याच्यामध्ये पण ते गुण असणं गरजेचं आहे. बरोबर.
मग जर सर हे जे काही काही भेदभाव वगैरे होतात की निर्माण होतात हा. की आमच्याच वयाचा मुलगा मग तो प्रशिक्षण बनला मी नाही बनलो, हे तुम्ही कसं सांभाळता? हे जे एकी जे आपण ठेवतो पथकामध्ये ह्याच्यावर तुम्ही कसं करता? असे मतभेद होतात, सगळ्याच गोविंदांमध्ये होतात. असं नाही आहे की ठराविकच गोविंदांमध्ये. काही काळापर्यंत काय असतं, पूर्वीच्या गोविंदाचं चालत आलेला असतो, त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यांनी ते पूर्ण केलेलं असतं. बरोबर. ते त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं असतं, आम्ही 8 थर लावणार आहोत आणि ते लावलेले असतात. त्यांनी तो बरोबर. सक्सेस बघितलेला असतो, तो टिकवलेला असतो. त्याच्यानंतर येणारी पुढची जी पिढी असते ते लोक नवीन स्वप्न बघून घेऊन येतात बरोबर. की नाही आम्ही आता 9 लावणार आहे. हा. पण तुम्ही 9 लावायला कधी रेडी झालाय? जेव्हा त्या जनरेशनने 8 तुम्हाला 8 लावून लावले. दिलेले आहेत म्हणून तुम्ही 9 लावता. लावले. जेव्हा ही वयाची मर्यादा जेव्हा होते ना, तेव्हा त्या नवीन येणाऱ्या पिढीने जुन्या पिढीला पण सांभाळून घेतलं पाहिजे आणि नक्की विचार राहिले पाहिजे. गोविंदा कधी होतो? खांद्याला खांदा लावतो, एकमेकांच्या खांद्यावर जेव्हा चढतो तेव्हा तो गोविंदा पूर्ण होतो. तुम्ही असं नाही म्हणू शकत की हा प्रशिक्षक आहे म्हणून हा 9 थर लावतो, किंवा हा 4 एके उचलतो म्हणून ते 9 थर लागलेले आहेत, किंवा हा बेसला राहतो म्हणून ते 9 ला. असं नाही होत. जेव्हा ही सगळे मिळून एकत्र येतात तेव्हा एखाद्या मंडळाचं नाव म्हणतं. बरोबर. आणि तेव्हा हा गोविंदा सेलिब्रेट होतो. लोक नाहीतरी प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे म्हटलं जातं की मराठी माणूस असा कुठे दिसत नाही. तो गोविंदा एकमेव सण आहे, तिथे मराठी माणूस कोणत्याही मतभेदात नसतो, सगळे एकत्र असतात. तो सण म्हणजे गोविंदा. हो हो सर. अजून सर प्रश्न हा विचारायचा आहे की कोणत्याही गोविंदाला काय काय मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या किती हेल्थ जपली पाहिजे? हेल्थ म्हणजे आणि मानसिकदृष्ट्या म्हणजे कसं आहे की काही जणांमध्ये काही होतं की आपण यावर्षी 6 लावलेले आहेत तर आपल्याला 7 लावलेच पाहिजे. तर हा मानसिक दृष्टीचा खेळ आहे. तर तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, तुमची तेवढी मुलं येतात आहे, तुमचा तेवढा सराव चांगला होतोय, तेवढी प्रॅक्टिस तुमची जोरदार होते, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार राहा आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी तयारी करा. हा करा, नाही म्हणत आहे, करा, काही करू नका म्हणून. पण जागा बघा, वेळ बघा आहे का. जर ती तिकडे इंजरी झाली तर ती आपल्याला कशी पडू शकते किंवा किती महागात पडू शकते या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. मुळात असं आहे की गोविंदापटूंना इंजरी होते, कालांतराने त्यांच्या ती जबाबदारी त्यांच्या घरांवरती जाते, मंडळ त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं, त्या गोष्टीमध्ये लक्ष देत नाही. मग मुलांच्या घरामध्ये प्रॉब्लेम होतो. कधी कधी तो मुलगाच त्या घराचा आधारस्तंभ असतो आणि कमवता तोच असतो. मग जेव्हा अशी वेळ येते ना तेव्हा गोविंदा खेळताना आपण पण विचार केला पाहिजे की आपल्या गोविंदात अशी पण मुलं आहेत ज्यांची घरामधली पण जबाबदारी आणि येऊन तुम्ही थरामध्ये पण जबाबदारी घेतात. तर त्या प्रशिक्षक आणि पूर्ण त्या गोविंद मंडळाला पण समजलं पाहिजे की नाही, आपण अशी रिस्क घ्यायची नाहीये की जिकडे करून आपल्या कोणाचा आणि आपल्या मंडळाचा आणि आपल्या मंडळातल्या खेळाडूचं नुकसान झालं पाहिजे. या गोष्टीचा विचार करूनच होतो. आणि आम्ही चांगला अनुभव घेतलेला या गोविंद मंडळातून आणि गोविंद मंडळाने आम्हाला पण इंजरी झालेली आहेत, आम्ही आमच्यात इंजरी बघितलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये या इंजरीच्या गोष्टीमध्ये पण आम्ही दक्षिण मुंबईत एक उदाहरण देऊन ठेवलेलं आहे की जरी मरी गोविंदा पथकामध्ये इंजरी झाली तर ती अशी कुठे अर्धवट सोडलेली नाहीये. पूर्ण माणूस उभा करेपर्यंत पूर्ण सगळा खर्च आणि त्याच्या घरदारपर्यंत सांभाळलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या या गोविंदाचं नाव या गोष्टींकरता आणि अशामुळे मोठं राहिलेलं आहे नेहमी की येणारी पिढी गोविंदा खेळायला येते जेव्हा विचार करते की जरीमरी गोविंदा पथकामध्ये जर आम्ही गेलो तर त्या मंडळामध्ये असे विचार केले जातात. त्यामुळे त्या लोकांना पण ते बरं वाटतं. बरोबर. जे आपण ह्युमन पिरॅमिड्स वगैरे बनवतो तर कसं की आता एक गोविंद आहे, मी कोणावर तरी उभा आहे, माझ्यावर अजून उभा आहे, तर हा जो विश्वास असतो तो विश्वास कसा उत्पन्न करतात? तो विश्वास म्हणजे सराव आपण त्याच्यासाठी सराव आपण या सगळ्या गोष्टींसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. मुळात आपण जेव्हा एक गोविंदाचे प्रशिक्षक आहोत तर वरती चढणाऱ्या मुलाला माहिती आहे की माझ्या खाली जो मुलगा आहे तो मला पाडणार नाही, कारण का त्याला ठरवणारा किंवा त्याला चॉईस करणारा कोचच सर्व हे असतो. कारण का कोच असा असतो की तिथे मतभेद केले जात नाही. कोच असं मतभेद नाही करू शकत की हा माझ्या जवळचा आहे म्हणून मी ह्याला इथे ठेवणार किंवा माझा लांबचा आहे की त्याला मी इथे थरात नाही ठेवणार, असं नाही होत. गोविंदा हा चांगल्या पद्धतीने करावा, चांगल्या व्यवस्थित थर लागावे, व्यवस्थित खाली उतरावा. तर त्याच्यासाठी इथे हे नाही आहे, तो त्या जागेसाठी बनलेला आहे किंवा त्या जागेसाठी त्याची कॅपॅसिटी आहे की इथे मी जास्त वेळ वजन घेऊ शकतो. तर तोच मुलगा तिथे त्या जागेवरती प्रॅक्टिस करतो आणि मग त्याच्यावरती पण तोच मुलगा असतो की गोविंदाच्या दिवशी असून दे किंवा स्टार्टिंगपासून प्रॅक्टिसला एकदा जेव्हा कन्फर्म थर म्हणतो की खाली हे आहेत, फर्स्टला हे आहेत, सेकंडला हे असणार आहे, त्याच्यावरती हा थर असणार आहे, तेव्हा त्यांचा तो कॉन्फिडन्स आपोआप बिल्ड होत जातो की आता माझ्या खाली आहे, ते लोक मला नाही पाडणार आहेत किंवा ह्यांना माहिती आहे की माझ्यावरती हे लोक आहेत, ते लोक आमच्याबरोबर नीट उभे राहतील. ती तशीच प्रोसिजर आहे. तो काय असं हे नाहीये की
तो सांगू नाही शकत की माझ्या पायाखाली माझ्या कोणी ठेव. बरं. ते सगळं काम प्रशिक्षक असतं. आमच्या तर तसं नाही बाबा. आम्ही आता कसं गोविंदा वगैरे खेळायला लागलो की मला एक असते की बाबा खाली कोणी पण असू दे, म्हणजे एक इच्छा असते ना की मी गोविंदामध्ये वरच चढणार. अच्छा. पण आता वर चढलो, पडायची भीती, दुसऱ्यांवर विश्वास तर कधी नाही, असं तसं थोडं वाटतं. हे असं होतं ना, नाही होत असं नाहीये. हे जेव्हा विदाऊट प्रॅक्टिस गोविंदा निघतो, म्हणजे 4 जण 15-20 जण मिळून गोविंदा काढतात, हा तो भले 2 थराचा असू दे, हंडीला ते पैसे असू दे किंवा नसून दे, एन्जॉयमेंट करायचे, तर तेव्हा या सर्व गोष्टी होतातच ना. त्याला माहिती बरोबर. नसतं की आज डायरेक्ट आपण गोविंदा काढलेला, गोविंदा खेळायला गेलो, खाली कोणतरी उभं आहे त्याच्या खांद्यावर मी चढलोय, वरच्याला माहिती नाही माझ्या खालची नीट उभे राहतील की नाही, की मी वरतीच लटकेन. बरं. हे होतं असं. अजून काय की जे आपण सराव वगैरे करतो, तर सराव करताना आणि जे प्रत्यक्ष गोविंदा जेव्हा उभा राहतो, कुठे आपण कॉम्पिटिशनला गेलो कुठेही, तर त्यावेळेस सुरक्षा काय काय घ्यावी लागते, म्हणजे काय काय सेफ्टी प्रोटोकॉल्स आपल्याला फॉलो करायला लागतात? आता बेसिकली अगोदर या सर्व गोष्टी नव्हत्या. आता या गोष्टी भरपूर आलेल्या आहेत. सेफ्टी रोप आलेला आहे, त्याच्यानंतर तुमच्या रब्बर मॅट आलेल्या आहेत, फोमच्या मॅट आलेल्या आहेत. अच्छा. आता गेले 2 वर्षामध्ये असं बघायला मिळतंय की आता मंडळच ते सगळं अफोर्ड करतं आणि मंडळ त्या गोष्टीवरतीच प्रॅक्टिस करतं. त्याच्यामुळे आता हे आयोजकांना आता कंपल्सरी झालेलं आहे की कोणता मोठा गोविंदा आला तर तो थर लावतात. त्याच्यासाठी त्यांना आता कंपल्सरी झालेलं आहे की आम्हाला पण आता मॅट टाकावे लागणार आहे. या आयोजकांना पण आता समजलेलं आहे, कारण का प्रत्येक मंडळाने आता त्या गोष्टीकडे लक्ष दिलं. स्वतंत्र स्वतःचा रोप लावलेला आहे, सेफ्टी रोप आहे, कारण का वरती चढणारा मुलगा फार वयाने लहान असतो आणि त्याचे आई बाबा पाठवतात गोविंदा खेळायला, हीच मोठी डेअरिंग आहे. कारण का एखाद्या घरातून एवढा लहान मुलगा पाठवणं ही पण मोठी गोष्ट आहे. बरोबर. मग जे लहान मुलं वगैरे पाठवतात, तुम्ही त्यांच्या घरच्यांना कसं प्रेरित करता की तुम्ही पाठवा? कसं आहे, तो पाठवा म्हणजे असं स्पेसिफिकली कुठे जाऊन सांगावं नाही लागत. शक्यतो 99% अशीच माणसं असतात की त्याच्या वडिलांनी पण तेच काहीतरी काम केलेलं असतं. त्याचे वडील कदाचित टॉपला चढलेले असतात किंवा थरामध्ये कुठेतरी असतात, ते पण गोविंदा पट्टूच असतात. त्याच्यामुळे ते जेनेटिकली रक्तात म्हणतात की रक्तात गोविंद आहे, तो त्याचा मुलगा पण तो गोविंदाच असं होतं. नाही तर फार काही ठिकाणी जाऊन सांगावं लागतं की नाही बाबा गरज आहे, तुमचा मुलगा त्या पोझिशनला चांगला उभा राहतोय, तर पाडणार नाही, आपण सेफ्टीच्या सगळ्या सुविधा हे करू, मग त्यांना पाठवा, त्याला पाठवा. होतं असं काही ठिकाणी. म्हणजे वर जे चढतात, जे एकदम सगळ्यात वरती असतो जो गोविंदा, छोटी पोरं म्हणा, तर तुम्ही काय वयापासून काय वयापर्यंत ते गोविंदा वगैरे ठेवता? आता असं बघायला गेलात तर वयात 3-4 वर्षाची 4-5 वर्षाची मुलं पण चढतात. अच्छा. असं काही हे नाही, सेफ्टी रोप असल्यानंतर असं काही इश्यू येत नाहीये. पण पूर्वी 2014 साली या गोष्टीला गव्हर्नमेंटनी कायदा आणलेला, 14 वर्षाचा मुलगा करूया म्हणून, पण तो फार म्हणजे चालला नाही. आणि चालला नाही पेक्षा म्हणजे सगळ्या जणांना जमू शकतं असं नाहीये, कारण का मग थरच नाही लागणार आणि मग तशा पद्धतीचा गोविंदा पण होणार नाही साजरा. कारण का सगळ्या मुलांच्याकडे 14 वर्षाचा मुलगा असेल, सगळेजण 8 थर लावतील असं नाही लावू शकत. कारण का 8व्या थरावरती 14 वर्षाचा मुलगा चढवणं म्हणजे कमीत कमी तो 35-40 किलोच्या वरती जाणार आहे. अजून एक काय विचारायचं की जे काही आता कोणाला समजा इंजुरी वगैरे झाली, तर ती इंजुरी झाली की मग त्याला परत पुढच्या वर्षी गोविंदाला तू यावं, यासाठी तुम्ही कसं प्रेरित करता? की बाबा त्याची आवडच आहे तर ते वेगळी गोष्ट आहे, बट एक असते ना की आता इंजुरी कोणाला जर झाली आहे, आता समजा मी पडलो तेव्हापासून गोविंदामध्ये गेलो नाही, मी दुसऱ्या थरावर होतो, तिकडनं पडलो, पण माझ्या अंगावर पडल्यामुळे मला पायाला इंजुरी झाली, मग त्यानंतर मी गोविंदा खेळलोच नाही. तर माझ्यासारखं कोणी असेल तर त्याला तुम्ही कसं प्रेरित करता? किंवा घरच्यांचं एक हे असतं की बाबा नाही तुला झालंय, आता जसं मगाशी आपण बोललोच की बाबा घरातला एकुलता एक मुलगा आहे, जर त्याला काही झालं तो सगळं सांभाळतो, तर मग पुढे फॅमिलीचं काय होणार? मग अशा गोविंदांना तुम्ही कसं प्रेरित करता की तुम्ही या? मुळात म्हणजे अशी कोणती इंजरी झाली तर त्याच्या घरातूनच पहिली ही गोष्ट होते की तो आता गोविंदा खेळायला जायचं, आणि त्याच्यानंतर मग ते मनोबल कुठेतरी त्याचं पण हटतं की मला पण इंजरी झाली, आता परत मला लागलं तर माझ्या घरच्यांना पण मला सांभाळायचं आहे. शक्यतो असं होत नाही, पण असं आपल्या गोविंदात पण एक छोटासा इन्सिडेंट झालेला आहे की त्याला इंजरी भरपूर मेजर इंजरी झालेली, आणि त्या मुलाने त्या इंजरीमधनं उभा राहिला आणि 1 वर्षाचा गॅप घेऊन परत त्याच पोझिशनला गोविंदाच्या थरामध्ये राहिला. आणि आता सध्या तो गुजरातला असतो, आणि तो स्वतः आता यावर्षी पण त्याने सांगितलंय की मी यावर्षी येणार आणि परत मी खाली कुठेतरी पोझिशनला राहणार, आता प्रॅक्टिस नाही केली तर मी खाली जमिनीवर 100% राहील. असं काही नाही, तो गोविंदा खेळणं आपल्यावरती, मेजर इंजरी झालेली असून दे किंवा इंजरी छोटी झालेली असून दे, गोविंदा खेळण्याची आवड असेल ना तर तो मुलगा म्हणजे अगदी थराच्या थराला असून द्या किंवा हंडी फोडाच्या थराला असून द्या, तो चढणार म्हणजे चढणार. गोविंदा ही एक वेगळी गोष्ट आहे. हा होप माझ्यामध्ये पण जागोत म्हणजे बरं झालं. तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या
दहीहंडी हा उत्सव, या उत्सवाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व काय, आणि गेल्या काही वर्षांमध्ये हा दहीहंडीचा उत्सव किती आणि कसा विकसित झाला आहे? वैयक्तिकरित्या सांस्कृतिक आणि धार्मिक म्हणजे मुळात दहीहंडी हा उत्सव साजराच कृष्ण जन्मानिमित्त केला जातो. बरोबर. ज्या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा आवडीचा खेळ म्हणून गोविंद आहे. गोविंदा. बरोबर. तो त्याला एक धार्मिक दृष्ट्या म्हणजे त्या दिवशी गोविंदाच्या आदल्या दिवशी कृष्ण जन्माची पूजा केली जाते 12 वाजता, आरती होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो. त्या दिवशी मुलं बाहेर पडतात आणि हंड्या थर लावतात. आता त्याला एक कॉम्पिटिशनची हे प्राप्त झालेली आहे. पण अजून काही ठिकाणी तुम्हाला पारंपरिक गोविंदा खेळताना दिसायला मिळेल. रात्री 12 वाजता पण काही ठिकाणी गोविंदा खेळला जातो, जो 1 थराचा किंवा 2 थराचा लावतात. आणि कॉम्पिटिशन नाही पण उडी मारून फोडणारा गोविंदा पण असतो तो. तर ते तसे गोविंदा अजूनही बघायला मिळतात. तर त्याला तुम्ही असं म्हणजे पारंपरिक गोविंदा म्हणू शकतात. पण कॉम्पिटिशनच्या गोविंदा झाल्यापासून दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी कृष्ण जन्माची पूजा होते, मग दुसऱ्या दिवशी मोठे थर लावण्यासाठी गोविंदे बाहेर पडतात. आणि मुळात वैयक्तिकरित्या नाही पण सांस्कृतिक म्हणायला गेला तर गोविंदा पूर्वी हा फक्त मुंबईतच खेळला जात होता. आणि मुंबईला तुम्ही सांस्कृतिक असं माहेरघर म्हणू शकाल. म्हणजे गिरगाव आलं, तिथे गोविंदांची सुरुवात झाली. आणि गोविंदाची सुरुवात झाली आणि गोविंदाचं गाणं पण जे शूट झालं पहिलं, गोविंदा आला शम्मी कपूरचं, ते गिरगाव मंगलवाडी, गिरगाव चंदनवाडीमध्ये अशा काही ठिकाणी स्पॉट वरती ते गाणं शूट झालेलं आहे. गोविंदाची मुळात सुरुवात इथून झाली. आता तो पूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे. तुमचा गोविंदा कोल्हापुरात होतो, रायगडमध्ये होतो, दापोलीमध्ये होतो, कोकणात होतोय. आणखीन भरपूर ठिकाणी आता गोविंदा साजरा केला होता. तो मुंबई पुरता सीमित राहिलेला नाही, तो बाहेर गेलेला आहे. आणि मुंबईत बघा, मुंबईला तसं सांस्कृतिकचं बाहेरघर म्हटलं जातं. गणपतीची पहिली सुरुवात गिरगावातून झाली. तुमचा ढोल ताशा पथक पण मुंबईतलं पहिलं गिरगावातून झालेलं आहे. आणखीन गोविंदाचं गाणं तर तुम्हाला म्हटलंच की इथून या गाण्याची सुरुवात इकडे झालेली आहे. गोविंदा आला रे आला, शम्मी कपूरचं गाणं. ते मुळात कल्याण जाननजी त्या गाण्याचे म्युझिक डायरेक्टर हेच गिरगावात राहणारे होते. अच्छा. आणि त्या गाण्याची शूट पण गिरगावात झालेलं आहे. तर सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या परत हे स्पोर्ट्स काय बोलतो आपला त्याला खेळपट्टी म्हणजे वरती बनवण्यापर्यंत मुलाचा हातभार हा मुंबईचा बऱ्यापैकी. आता मुंबईच्या बाहेर सगळे सण साजरे होतातच आहे. जसं आता गणपती तुम्ही म्हणता येईल की मुंबईची सुरुवात केली, पण आज गुजरातचा राजा पण बसतो. तसं तसं इथे पण या गोष्टी सगळ्या आहेत. बरोबर. आणि तुमचं एक मत हवं होतं की आता फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा गोविंदा काही ठिकाणी खेळला जातो कदाचित. म्हणजे स्पेनमध्ये म्हणजे गोविंदा नाही बट गोविंदासारखाच एक वेगळा खेळ आहे. स्पेनमध्ये ते 8-8, 9-9 एके असं ऐकण्यात येतं की आपण बघतो की ते लावतात. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मुळात तो सण नाहीये, तर त्यांचं ते पिरॅमिड आहे आणि त्याला ते काहीतरी कॅसल्स असं काहीतरी म्हणतात. आणि आपला सण आहे गोविंदा, हा आपला सण आहे महाराष्ट्रातला मराठी माणसाचा आणि या गोष्टीचा तो सण आहे. पण त्यांच्याकडे त्या गोष्टीसाठी काहीतरी त्यांना म्हणतात की ते वर्षभर तो त्या गोष्टीची प्रॅक्टिस चालू असते आणि त्यांना त्या गोष्टीसाठी पगारही आहे. अच्छा. आणि आतापर्यंत सध्या त्यांचाच वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि तोच वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याची साठी तयारी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कोणी जर 10 थर लागले तर तोच स्पेनवाल्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड तुटणार आणि मग आपला वर्ल्ड रेकॉर्ड, भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड बनेल तो. आणि तो गोविंदा पद्धतीने नाही म्हणता येणार, पण तसे त्यांच्याकडे पण असे 15-20 मंडळ आहे, 15-20 असे वेगवेगळे हे आहेत, वेगवेगळे इव्हेंट आहेत. ते लोक त्या गोष्टीच्या करतात. त्यातले स्पेनवाल्यांचा काहीतरी तो ग्रीन कलरचा जे आहे ते लोकांनी 10 थराची बराबरी केलेली आहे. म्हणजे ते 9 ओणवा असतो आणि 10वा त्याला क्रॉस करून जातो. तर ही बरोबर आहे. आणि आपल्या इथे जर 10 उभे राहिले तर तो वर्ल्ड रेकॉर्ड. तुम्हाला असं कसं म्हणजे असं वाटतं की गोविंदा म्हणजे आपला जो दहीहंडीचा उत्सव आहे तो ॲज अ स्पोर्ट, ॲज अ खेळ तुम्हाला काय वाटतं की किती ग्रो करू शकतो अजून? नाही बघा, कसं आहे, गोविंदा स्पोर्ट्सला जसं आता आपण म्हटलं की प्रो गोविंदाची सुरुवात झालेली आहे. तर ती जसं तुम्ही विचारलेला प्रश्न आहे हा, तीच एक गोष्ट आहे तशी की प्रो गोविंदा पण त्याच पद्धतीने चाललेला आहे. आता काय यावर्षी त्यांनी मंडळाचं नाव न ठेवता वैयक्तिकरित्या जे स्पॉन्सर्स आहेत त्या लोकांनी त्यांचं नाव दिलेलं आहे. पण आता आपण जरी बघितलं प्रो कबड्डी पण होते, तर प्रो कबड्डीला युंबा आहे, पुणेरी पलटण आहे. शेवटी जे जण पैसे लावतात आहे त्यांचं ते नाव देणारच आहेत. बरोबर. खाली तुमचं नाव असेल पण
गोविंदाच्या याच्यामध्ये असं नाही करता येणार असं वाटतं की आपल्या मंडळाचं नाव राहिलं पाहिजे. जर मंडळाचं नाव राहणार असेल तर तो गोविंदाचा एक वेगळा दिवस आहे. आणि प्रो गोविंदा हा गोविंदासाठी नाही, तो गोविंदाच्या 10 दिवस आधी खेळला जातो. अच्छा. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रो गोविंदात खेळायचं तर मग तसं काहीतरी ऍडजस्ट थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. इथे आपलं नाव राहणार नाहीये, पण इथे आपल्याला कोणतरी हायर करतंय आणि आपण त्याच्या अंडर ते गोविंदा खेळतोय. बाकी तुम्हाला तुमच्या गोविंदाचं जेव्हा नाव आहे तर तुम्हाला तो गोविंदाचा दिवस आहेच ना. आहेच, बरोबर. आणि ही चांगली गोष्ट आहे की गोविंदा हा पण एक स्पोर्ट्स म्हणून मध्ये जातो. गेला पाहिजे आणि त्याला ते दर्जा मिळाला पाहिजे. नक्की. सर, तुम्ही कोच तर आहातच, पण तुम्ही सुद्धा दहीहंडीमध्ये भाग घेता, तुम्ही सुद्धा गोविंदा आहातच, तर तुम्ही कितव्या थरावर असता? बेसिकली मी आता 2019 पर्यंत 6व्या थरावर होतो. हा. आम्ही 2007 पासून 3 एक्के उचलत होतो. अच्छा. 2019 पर्यंत कोविडचा जो गोविंदा झाला त्याच्या आधीपर्यंत मी थरावादी होतो. कोविडचा चालू झाला त्याच्यानंतर माझं वेट थोडंसं जास्त झालं, मग नवीन मुलगा बनवला आणि एक जागा जर 12-15 वर्ष 20 वर्षाची जागा पकडून ठेवली तर दुसरा मुलगा त्या जागेसाठी तयार नसतो. आणि मग जेव्हा तो तयार होईल ना तेव्हा तो पिरियड नाही राहणार, तो अख्खा गोविंदा तुम्हाला एक्सेप्ट नाही करणार राहणार आहे. बरोबर. तो एक चांगला काळ मला मिळाला बाहेर येण्याचा आणि नवीन मुलं त्या ठिकाणी तयार झाली. मग त्या ठिकाणी नवीन मुलं तयार झाली आणि त्या ठिकाणी आहेत. आणि योगायोगाने यावर्षी विचार नव्हता केला की मी परत गोविंदा वरच्या थराला जाऊन खेळेन म्हणून. तो मला एक चान्स मिळाला यावर्षी खेळण्याचा आणि नक्कीच जर आई जरी माझी इच्छा असेल तर ते पण आमचं स्वप्न पूर्ण होईल आणि माझंही स्वप्न परत वरती चढण्याचं पूर्ण होईल. नक्की नक्की सर, हीच आम्ही पण प्रार्थना करतो की तुमचं स्वप्न पण पूर्ण होऊ द्या. आणि सर, असं ऐकण्यात आलं होतं की तुम्ही 4 एक्के उचलता म्हणून, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? हा, तेच आता असं 4 एक्केच म्हटलं की गेल्या वर्षी 2019 पर्यंत मी 3 एक्के उचलत होतो आणि यावर्षी 2025ला मी 4 एक्केची जस्ट असं एक ट्रायल केलेली. माझ्या मित्रांनी पण एक तयारी केलेली 4 एक्के उचलण्यासाठी आणि त्या दोघांमध्ये आम्ही केलेलं की दोघांमध्ये कोण आपल्यामध्ये जो बेटर असेल तो चढेल वरती. तर तो अनिकेत शिंदे म्हणून मित्र आहे, त्याने स्वतःच सांगितलं की गणेश तू बेटर करतोय, आपण तू वरतीच राहा, माझ्या पोझिशनला परत खाली राहू. बरोबर. तर ती तसंच झालं आणि परत यावर्षी तोच मला एक चान्स मिळालेला की मला परत वरती चढायला मिळेल म्हणून. अच्छा. आणि सर, अजून एक 2017-18 या सालात असं आपल्या सरकारने असं एक GR काढलेला की गोविंदांना फक्त 4 एक्के उचलण्याचीच परवानगी आहे. असं 4 आणि एक्के पण उचलण्याची नाही, 4 थर 4 थर लावण्यापर्यंत. अच्छा. पण ते त्यावर्षी नाही, 4 थर लागले त्यावर्षी पण. आणि काही ठिकाणी थर लागलेही गेले. मग काही ठिकाणी ह्याच्यावरती मंडळांवरती केस पण झाल्या पडल्या. हो. त्याच्यानंतर त्या केस मागेही घेतल्या. अच्छा. आता तसं काही हे नाहीये. मग मुळात 4 थराचा गोविंदा जर राहिला तर मग गोविंदा तो तशा पद्धतीचा साजरा नाही होणार आणि ते त्याला मजा नाही येणार. बरोबर. मुळात कसे आपले सण असे आहेत की आपण म्हणतो की गोविंदा का साजरा होतो, तर गोविंदा जेव्हा साजरा होतो ना तेव्हा त्या दिवसाचा जर ओव्हरऑल खर्च काढला तर तो त्याचा फायदा सरकारलाही होतो आणि खेळणाऱ्यालाही होतो. बरोबर. त्या दिवशी तुमचं पेट्रोल चालत आहे, गाड्या चालतात आहे, टी-शर्ट बनतात आहे, प्रिंटिंग होतात आहे, त्यांना पैसे मिळतात आहे, जेवण बनवणाऱ्यांना पैसे मिळतात आहे, जे काय ते सगळे अर्थव्यवस्थेच्या मागे पुढे फिरत असते. तर ही गोष्ट असं करून चालणार नाही की छोटे गेले. तर बंधनं जर घातली तर मग सर्वांवरतीच बंधन येणार आहे. बरोबर. अजून तुम्हाला सर असं काय वाटतं की गोविंदामध्ये आजकाल काय प्रॉब्लेम्स वगैरे आहेत, की दहीहंडीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स उत्पन्न होत आहेत नवीन? दहीहंडीमध्ये असे प्रॉब्लेम्स नाही असे वैयक्तिक असे सांगता येणार की काय हे होतात आहे. मुळात एक बेसिकली पहिल्यापासून प्रॉब्लेम चालत आलेला आहे की सगळ्या ठिकाणी ना अमाऊंट बोलतात तर ते अमाऊंट दिली जात नाही. अच्छा. आता कोणत्या गोविंदाने आज 8 थर लावलेले आहेत आणि 9 थर लावले. बरोबर. तर त्यांना सांगितलं की तुम्हाला 8 लागले की तुम्हाला मी 50,000 देतो, का 9 लागले आम्ही तुम्हाला 2 लाख देतो. बरोबर. वेळ प्रसंगीला तेव्हा आयोजक कोणाच्या ना कोणाच्या ओळखीचा असतो, तो सांगतो की नाही हे 40,000 रुपये 10,000 रुपये तुला नंतर देतो, 9 लागले ते 1.5 लाख किंवा 50,000 तुला नंतर देतो. तर ह्या गोष्टी अशा होऊ नयेत आणि अशा नाही झाल्या पाहिजे. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे मुलांमध्ये त्या संबंध नीट राहत नाही. आणि मग इकडे कसं आहे, ही आताचा काळ असा आहे की आयोजकांची ही खरी आता वेळ आहे. गोविंदे जशा पद्धतीने वाढतात आहे तर आयोजकांनी पण गोष्टीचा विचार केला पाहिजे की थराची प्राइस वाढवली पाहिजे. तुम्ही जर 8 थर लावणाऱ्या गोविंदाला 25,000 देत असाल तर त्यांच्या 25,000 मध्ये काही होत नाही. आजच्या 8 थरवाल्यांचं कमीत कमी तुम्ही 8 थरवाल्यांना 40 ते 25,000 50,000च्या मध्ये अमाऊंट दिली पाहिजे. कमीत कमी 40,000 रुपये तरी एक 8 थर लावणाऱ्या गोविंदाला दिले पाहिजे. बरोबर. जर ते लोक दिवसभरात 5 वेळा 8 लावतात तर त्यांचे कुठेतरी जाऊन 2 लाख होतात
आणि त्या 2 लाखामध्ये जर तुम्ही मोजायला गेला तर त्यांच्याकडे 300 मुलं 400 मुलं आहेत. बरोबर. तर त्यांचं एक टी शर्ट 170 ते 180 रुपये विथ शॉर्ट्स वेगळे 150 म्हणजे 300-350 रुपयाचा एक ते लोक किट घालतात. तो जवळपास 80-90 हजार रुपये पर्यंत 1 लाखापर्यंत त्यांचा तो वर्षभराचा खर्च होतो. आणि त्याच्यानंतर 2 महिने चाललेला सर्वातला खर्च तो वेगळा. मग तुम्ही जर 25,000 देणार आणि ते लोक 5 वेळात लागणार, त्यांचं कलेक्शनच 1.25 लाख रुपये होणार आणि खर्च त्यांचा 2 लाख रुपये होणार. तर मंडळ अशी टिकणारच नाही. बरोबर आहे. त्यासाठी आयोजकांनी विचार करणं महत्वाचं आहे. बरोबर. सर आजकाल अजून फिमेल गोविंदा आपण म्हणतो, खूप साऱ्या मुली ज्या आहेत ते प्रोत्साहित होत आहेत गोविंदाकडे जायला. दहीहंडी हा जो उत्सव आहे त्याच्याबद्दल खूप ते प्रेरित झाले. त्याच्यावर तुमचं मत काय? नाही ना, बरोबर आहे ना. जर ह्यांनी मुलींनी गोविंदा खेळलाच पाहिजे. जर ह्यांनी गोविंदा खेळला तर गोपिकांनी गोविंदा का नाही खेळू? एक म्हण आहे. आता जसं सांगता येईल तर पार्लेश्वर म्हणून एक क्रीडा मंडळ आहे. पार्लेश्वर महिलांचं एक आपल्या प्रो गोविंदाच्या प्रशिक्षक पण आहेत त्या सगळे म्हणून, आणि चांगल्या प्रो कबड्डी प्लेअर होत्या त्या. त्यांच्या महिला गोविंदांनी यावर्षी सांगितलं की आम्ही महिला गोविंदांतले पहिले 7 थर लावणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा आम्हाला हे कळलं तर फार बरं वाटलं की एक महिला गोविंदा पथक सांगते की आम्ही 7 थर लावणार आहोत. तर महिला जर इतक्या गोष्टीला जाऊन विचार करते तर पुरुषांनी 10 थराच्या बाबतीत थर लावताना विचार केलाच नाही पाहिजे महिला. तर असं जर वाटत असेल तर पुढच्या 3-4 वर्षांमध्ये महिला पुरुषांच्या लेवलला थर लावायला येतील असं जर झालं तर. गोपाळकालाच्या थरारात आपली संस्कृती आणि परंपरा जपणारे गोविंदा आज नव्या प्रवाहात झेप घेत आहेत. स्पर्धा, शासकीय मान्यता आणि महिला गोविंदा पथकांसह एकता, विश्वास आणि मैत्रीच्या बळावर ही परंपरा अशीच रंगत राहो. अशा आणखी छान, माहितीपूर्ण आणि मजेशीर गप्पांसाठी केसी मराठी मंडळच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.